मनपा मुख्यालय परिसरात गेल्या 5 ते 7 वर्षापासून वाढवण्यात आलेले सुशोभित झाडे अचानक तोडण्यात आल्यानं कर्मचारी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। मनपा मुख्यालयाच्या परिसरात सुशोभीकरणाच्या उद्देशानं काही वर्षापूर्वी विविध प्रकारची शोभेची झाडे आणि फुलझाडे लावण्यात आली होती। देखभालीमुळे ही झाडे चांगली वाढली होती, त्यामुळे मुख्यालय परिसराला हिरवाईची किनारा लाभला होता। मात्र अचानक ही झाडे तोडण्यात आल्यानं कर्मचारी आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। वाढलेली आणि परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी झाडे नेमकी कोणाच्या कारणामुळे आणि कोणत्या कारणामुळे तोडण्यात आली याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टता नसल्यानं नागरिकांमध्ये आता प्रश्न उपस्थित केला जातोय। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणावर भर दिला जात असतानाही मनपाच्याच परिसरातील सुशोभित झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतीये। यापूर्वी देखील मनपा मुख्यालय परिसरातील मोठे बांबूचे झाड अचानक तोडण्यात आले होते, त्यानंतर त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले। मात्र आता त्या जागेची अवस्था भकास झाल्याचं दिसून येते। त्यामुळे एकीकडे लावलेली झाडे वाढवण्याऐवजी ती तोडायची आणि नंतर पुन्हा सुशोभीकरण करण्याची गरज काय, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। एकीकडे मनपा शासन आणि सेवाभावी संस्थांकडून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण केले जात आहे, तर दुसरीकडे मनपा मुख्यालयासारख्या ठिकाणी वाढलेले आकर्षक झाडे तोडली जात असल्यानं वृक्षतोडीचा निर्णय नेमका कोणत्या कारणासाठी घेण्यात आला याचे स्पष्टीकरण मनपा प्रशासनाने द्यावे, अशी मागणी आता कर्मचारी आणि नागरिक करताय।